नमस्कार मित्रांनो, सध्या मी आहे भंडारदरा डॅमवरती आणि तुम्ही बघू शकता भन्नाटाचा नजारा बघायला भेटतो तुम्हाला इथं. मित्रांनो बघू शकता तुम्ही आज भंडारदरा धरणाचं जे पाणी आहे ते सोडलं आहे. ते आपण आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो सध्या मी भंडारदरा धरण बघायला आलो. तुम्हाला हा जो गेट दिसतोय त्या गेटमधून आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो नजारा बघायला भेटणार आहे ना, तो भन्नाट असा असणार आहे. तर चला आपण गेटमधून आता आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये गेल्यानंतर शक्यतो पावसाळ्यामध्ये धरणाचं पाणी सोडलं जातं. परंतु आता सध्या मे महिना चालू आहे आणि बघू शकतो, तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यानंतर. मित्रांनो बघू शकता मस्तपैकी असं गार्डन आहे. भरपूर असे उंच उंच झाडे तुम्हाला इथं बघायला भेटते आणि शांतता आहे पहिली गोष्ट म्हणजे. इथं कोणीच नाही अजून. सो तुम्ही इथं येण्याचा जर प्लॅन करत असाल तर ही बेस्ट जागा आहे तुम्हाला फिरण्यासाठी. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा काही भन्नाट पुढे गेल्यानंतर असं तुम्हाला काही नजारा दाखवणार आहे मी. सध्या 4-5 दिवस झालं ते पाणी सोडलेलं आहे. जसे अंब्रेला फॉल तुम्हाला माहितीच असेल. मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय त्या ठिकाणापाशी जे दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मी. आहे भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी आणि धरणाच्या खालच्या बाजूला जो गोल पाईप आहे त्या पाईपातून जबरदस्त असं जे काही पाणी सोडलंय तो भन्नाट असा नजारा तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो सध्या मी आहे भंडारदरा धरणाच्या पायथ्याला. म्हणजे समोर तुम्हाला ते धरण दिसतंय. धरणाच्या खालच्या बाजूला उभं आहे मी. आणि हे जो समोरचा जो खडकाचा भाग दिसतोय तुम्हाला, हा समोर जे झाडाच्या ते समोरचा तो आहे आंब्रेला फॉल. सध्या तिथनं पाणी बंद आहे आणि आंब्रेच्या फॉलच्याच खालच्या बाजूला इकडं म्हणजे आपण जे आता तिथं जाऊन आलो, पाण्याचा खूप प्रेशर आहे तिथं आणि पाण्याचं बारीक बारीक जे पाणी आपल्या अंगावरती उडतंय. त्याच्यामुळे आपण जास्त काय शूट नाही केलं तिथं. आणि आता तिथून थोडंसं राऊंड मारत आपण इथं आलो आणि आज समोर तुम्हाला जो खडकाचा भाग दिसतोय हा आहे अमरेला फॉल. तर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही इथं आले ना तर तुम्हाला जबरदस्त असा नजारा इथं बघायला भेटेल. सो जर तुम्ही भंडारदरा धरण बघायला येत असेल तर पावसाळ्यात नक्की या जागेला तुम्ही भेट द्या. आणि इथली ही तर मित्रांनो हे आहे भंडारदरा धरण. आता मी आहे धरणाच्या खालच्या बाजूला. तुम्ही बघू शकता वरती जायला प्रवेश नाही कोणाला इथं. मित्रांनो बघू शकता किती जास्त प्रेशरनं पाणी एकदम बाहेर उडतंय ते. अजून 3 ते 4 दिवस हे पाणी चालू असणार आहे. तुम्हाला बघायचं असेल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला ज्या पायऱ्या दिसतात. पावसाळ्यामध्ये इथपर्यंत पाणी असतंय आणि ही बघा इथं जी होडी लावले. आता धरणाचं जे पाणी आहे ते बघू शकता तुम्ही पूर्ण खालपर्यंत तिथपर्यंत गेलं. त्याच्यामुळे मित्रांनो सध्या मी आहे भंडारदरा धरणाच्या वरच्या बाजूला. आता आपण मगाशी खालच्या बाजूला आपण आता आलोय धरणाच्या वरच्या बाजूला. समोर तुम्हाला पाणी दिसते आणि आता आपल्या समोर जे आहे धरणाची पाणी मोजण्याची जी
आपण थोडक्यात म्हणू शकतो धरणाचं जे पाणी मोजलं जाते, जी पाण्याची पातळी मोजली जाते बघू शकता तुम्ही. भरपूर याच्यावरती या लेवलला पाणी असते. समोरच बघू शकता तुम्ही. तिथे एक आहे आणि बाजूला एक आहे. पण पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. आत्ता मे महिना चालू आहे सध्या. मेची 12 तारीख आहे आज. तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये तिथपर्यंत पाणी असते तेवढीपर्यंत तुम्हाला दाखवलं तिथपर्यंत. तिथपासून पाणी इथपर्यंत गेले आणि आत्ता आपण ज्या खालच्या बाजूने जो पाण्याचा प्रवाह बघून आलो, पाईपमधनं खाली जे पाणी सोडलं होतं तेवढं प्रेशरनं पाणी खाली संगमनेर राहता नेवासा तिकडे ते पाणी जातं. आणि पाण्याची दुसरी पातळी लेवल आहे मोजण्याचं. एक वरती ना वरती आपण बघून आलो सोबत तुम्हाला हे दिसते बघायला. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली पण एक आहे. समोरच पाण्यामध्ये सुद्धा एक दाखवतो जवळ जाऊन तुम्हाला. मित्रांनो बघू शकता पाण्याची पातळी जी आहे साधारणतः इथे लिहिले 217 फूट 17 फूट लास्टपर्यंत आहे. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 227 फूट. आणि त्याच खालच्याच बाजूला अजून एक पाण्याची पातळी मोजणार आपल्याला दिसते. क्लिअर दिसत नाही. भेटतात का? हा एक पण नाही लागला. हे मातीच्या ज्या आपल्या दगडांच्या साधारणतः काय असेल इथं. तर मित्रांनो बघू शकता हे दगडांनी रचलेल्या छोट्या छोट्या ज्या भिंती दिसतात तुम्हाला. ब्रिटिश कालीन भिंती आहे ती. आपल्याला एवढं काही सांगता येत नाही ते पण आतमध्ये असतात कारण धरणाचं पाणी आहे बघू शकता पूर्ण जे होडे लावले ना तिथपर्यंत असते. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपल्याला छोट्या छोट्या खोल्या बघायला भेटतात. म्हणजे छोटे छोटे रूम आहेत इथं. कदाचित त्यावेळेचे त्यांनी राहण्यासाठी त्यावेळेस या धरणाचं काम चालू होतं त्यावेळेस राहण्यासाठी हे घरं बांधलेली असतील असा एक अंदाज आहे माझा. तरी पण आपण एखाद्या इथल्या जाणकार व्यक्तीला विचारून या गोष्टीची आपण पडताळणी करू. मित्रांनो सध्या मी आहे धरणाच्या वरच्या बाजूला. आपण मगाशी धरणाच्या खालच्या बाजूला होतो. जे धरणाच्या खालच्या बाजूला जो गोल पाईप आहे त्या पाईपामध्ये पाण्याचा प्रवाह सोडलाय तो बघून आपण त्या धरणाच्या वरती आलोय. धरणाच्या वरती आल्यानंतर आपल्याला इथं थोड्याशा दगडांच्या रचलेल्या ज्या भिंती भेटल्या कदाचित त्यावेळची ती घरं असणार आहे. आणि आता आपण बघू शकतो समोर जे भली मोठी तुम्हाला भिंत दिसते. आणि हे धरणाचं जे बांधकाम आहे पूर्ण दगडांमध्ये झालेलं बांधकाम आहे तुम्ही आता पण बघू शकता. आणि लास्टला ते पाणी दिसतंय त्या पाण्याच्या कडेकडेने सुद्धा दगडांची तुम्हाला थोडीशी रचना दिसू शकते तिथं. आणि जे तुम्हाला बघू शकता इथं थोडंसं पॅनल सारखं खालच्या बाजूला दिसते. तिथनं कदाचित ते आंब्रेला फॉल्स आपण इथे कडाच्या बाजूला जे खडकाचा भाग दाखवला तुम्हाला तिथनं कदाचित हे पाणी खाली सोडलं जातं. आणि खालच्या बाजूला जो पाण्याचा मोठा प्रवाह सोडलाय तो कदाचित त्या बाजूला असणारे असला तिकडे. मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी हा समोर तुम्हाला सफेद सफेद जो भाग दिसतोय तिथपर्यंत असते. आणि बघू शकता आत्ता पाणी किती खाली गेले तिथपासून इथपर्यंत. पाण्याचा जो पाणी आता सध्या जे पाणी खाली सोडलंय ते बघू शकता
ते अजून 14 तारखेपर्यंत म्हणजे अजून 2 ते 3 दिवस असणार आहे. आणि कदाचित आपल्याला जी मगाशी माहिती भेटली अजून 4-5 दिवस सध्या चालू असणार आहे. तर जेवढ्या 4-5 दिवसामध्ये तुम्ही बघितलं किती प्रेशरने ते पाणी खाली जाते. तर त्याच्यापेक्षा अजून ते पाणी खाली जाऊ शकते. आता सध्या तिथपर्यंत पाणी आहे, तुम्ही बघू शकता. अजून बघूया 2-4 दिवसामध्ये किती पाणी खाली जाते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे तुम्हाला हे सगळं एवढं जे पूर्ण हा जो भाग आहे तुम्हाला जो कोरडा कोरडा दिसतो म्हणजे पाणी जे इथपर्यंत गेलं ह्या भागामध्ये पाऊस इतका जबरदस्त असतो की फक्त जून, जुलै आणि ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण क्षमतेने 100% भरलेला जातो. तर ह्या ठिकाणाला आपण पावसाळ्यामध्ये नक्कीच भेट देतो. सो